नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध. जिल्हाधिकारी अशोक श्रंगारे. बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन. आणि ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रात्री 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य करीत आहे. यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक श्रंगारे यांनी आज येथे केले. भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमान अशोक श्रंगारे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत. नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध. जिल्हाधिकारी अशोक श्रंगारे. बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन. आणि ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रात्री 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य करीत आहे. यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक श्रंगारे यांनी आज येथे केले. भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमान अशोक श्रंगारे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने यावेळी राष्ट्रीय ध्वजास्मानवंदना दिली. तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक श्रंगारे यांनी आपल्या मनोगताच्या सुरुवातीस देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून त्याच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले आणि भारतमातेच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या
तसेच या सोहळ्याचा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून घेत असलेल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपल्या भारत देशाची जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सन 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचे प्रधानमंत्री महोदयांनी आवाहन केले आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात व देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात महाराष्ट्राचेही योगदान असावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन अहोरात्र काम करीत आहे. राज्य शासनाने गरीब, वंचित, शेतकरी, युवा, महिला, बेरोजगार अशा सर्वच घटकांसाठी लोकोपयोगी विविध निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र नव्याने घडविण्यासाठी शासनाने अनेक उपक्रमांना चालना दिली आहे. हे शासन लोकाभिमुख शासन असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा, या दृष्टीने सदैव प्रयत्नशील आहे. शासनाने नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी व हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि हे काम अजूनही निरंतर व गतिमान पद्धतीने सुरू आहे. शासन सर्वसामान्यांसाठी तसेच गरजू घटकांसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना राबवित आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणांतर्गत गरजू महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात येत आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना या योजनांचीही माहिती देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, शासन व प्रशासन मिळून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावरही भर देत आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रस्त्याचा विकास, शेती क्षेत्र अशा विविध पातळ्यांवर कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईच्या शेजारी असलेला ठाणे जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचे नागरीकरण झपाट्याने होत असून त्याबरोबरच मुरबाड, शहापूर सारखा आदिवासी भागाचा विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक ठरते. त्या दृष्टीनेही विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेतर्फे आशिया खंडातील सर्वात मोठी समूह पुनर्विकास म्हणजेच क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अस्तित्वातील धोकादायक अनधिकृत, अधिकृत इमारतींच्या तसेच झोपडपट्टीचा नियोजित विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम समूह विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. याविषयी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, या उपक्रमांतर्गत एकूण 1650 हेक्टर क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे. त्यापैकी कोपरी, राबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, किसननगर, लोकमान्य नगर असे अंदाजित एकूण 357.13 हेक्टर इतके क्षेत्र अंमलबजावणीसाठी प्रथम टप्प्यात प्राधान्याने देण्यात आले आहे. सिडको आणि महाप्रीत या दोन संस्थांसोबत ठाणे महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. सिडको मार्फत एकूण 29,186 इतक्या पुनर्वसन सदनिकांची तर महाप्रीत संस्थेकडून एकूण 14,071 इतक्या पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या योजनेचे किसननगर येथील बांधकाम प्रगतीपथावर आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेण्यात आले होते.
या अभियानाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट पर्यंत 1,00,000 झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला आहे. याबद्दल कौतुकोद्गार काढून श्रीमान शिंगारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात बांबू लागवडीस आणि स्थानिक प्रजातींच्या झाडाच्या लागवडीस प्राधान्य व प्रोत्साहनही दिले जात आहे. बांबूचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता ज्या क्षेत्रात बांबू लागवड शक्य आहे त्या क्षेत्रात बांबू लागवड करावी, असे सर्वांना आवाहन केले. श्रीमान शिंगारे यांनी मादक पदार्थाच्या गैरवापराचा प्रतिबंध करण्याकरिता व भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या मार्फत नशामुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून या वर्षाची संकल्पना विकसित भारत का मंत्र, भारत हो नशे से स्वतंत्र अशी असून हे अभियान 5व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपण सर्व मिळून विकसित भारत हा नशामुक्त भारत असेल, असा संकल्प करूया, असेही आवाहन केले. महसूल सप्ताहाविषयी बोलताना ते म्हणाले, राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून राबविण्यास सुरुवात केली आहे. यावर्षीही ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहानिमित्त युवा संवाद, जनसंवाद, माजी सैनिकांसाठी कार्यक्रम, एकात मदतीचा, दिव्यांगाच्या कल्याणाचा असे विविध लोकोपयोगी लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. ठाणे जिल्हा प्रशासनाने महसूल सप्ताहांतर्गत अतिशय चांगले कार्य केले आहे. यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. संपूर्ण प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे. शेवटी आपण भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा अभिमानाने मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. आपल्या देशाच्या वारसांचा गौरव करून देशाची एकात्मता बलशाली करण्याचा व देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगण्याचा संकल्प करूया. आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर व विकसित बनविण्यासाठी हातभार लावूया, असे आवाहन करून पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हा नियोजन सभागृहात विविध प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आज बदलापूर बदलत आहे. लोक बदलापूरला पसंत करू लागले आहेत. बदलापूरला राहायला यायला लागले आहेत. तुम्ही सांगा, आम्हाला महानगरपालिका पाहिजे तेव्हा महानगरपालिका केली जाईल. सरकार शेवटी लोकभावनेला मदत करणारे आहे. तुमचा आवाज ऐकणारे सरकार आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापूर येथे केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या उर्दू शाळा क्र. 02 व कुळगाव बदलापूर नगर परिषद नवीन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश बाळ्या म्हात्रे, आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुळगाव बदलापूर नगर परिषदेची ही इमारत भव्य दिव्य आहे. या इमारतीसाठी मी मुख्यमंत्री असल्याने 25 कोटी रुपये देऊ शकलो. शेती व पायाभूत सुविधांमध्ये आपण चांगले काम केले आहे. जे प्रकल्प बंद होते ते आपण सुरू केले. लोक उपोषण करतात, आंदोलन करतात, कारण मुख्यमंत्री देणारा आहे. लोकांचा विश्वास आहे. देशामध्ये सर्वात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपला परदेशी गुंतवणुकीमध्ये आपला पहिला नंबर आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. त्याला मदत करताना आपण आपला हात आखडता घेतला नाही. हे सरकार शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभा आहे. आम्ही सांगितले होते की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस आपल्या बँक खात्यात जमा होतील. राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा केले आहेत. हे सरकार जे बोलत आहे ते करीत आहे. आपल्या अर्जात त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून घेऊ. आपले 31 ऑगस्ट नंतर जरी अर्ज आले तरीही आपणाला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे आपल्या देणार आहोत. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आमचे सरकार बहिणीच्या खात्यात पैसे भरणारे आहे. आपण वेगाने निर्णय घेतले आहेत. महिलांसाठी 107 निर्णय आपण घेतले आहेत, असेही यावेळी सांगितले. देशातील हे पहिले राज्य आहे. तरुणांना प्रशिक्षण पण देत आहे आणि पैसे पण देत आहे. आपल्या राज्यात उद्योग येत आहेत. त्यांना मनुष्यबळ आपण त्यांना देत आहोत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमधून 547 लोकांना ठाणे महानगरपालिकेने तरुणांना नियुक्ती पत्र दिले आहेत. तसेच आपणही कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार द्या. आपण उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण दिले आहे. मुलींना यापुढे कोणतेही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरू केली आहे. ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजना सर्व चालू राहणार आहेत. अफवावर विश्वास ठेवू नका. जे आपणास आवश्यक आहे ते आपणास देण्यात येईल, असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनधिकृत बांधकामामुळे ही गाव बकाल झाली आहेत. आरक्षित भूखंड देखील भूमाफियांनी गिळंकृत केला आहे. आडिवली, ढोकळी, पिसवली,
नांदिवली परिसरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात अनेकदा तक्रारी करून देखील महापालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने आज स्वातंत्र्यदिनी एका महिलेने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत या बांधकामांवर कारवाई होत नाही, लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याच्या उपोषणकर्त्या महिलेने सांगितले आहे. शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रात्री 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. वागळे इस्टेट सीपी तलाव येथील कचरा जादा मनुष्यबळ, जादा गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी दिले होते. त्यानुसार गेल्या 3 दिवसात किती कचरा उचलण्यात आला, तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी आज 15 ऑगस्ट केली. सीपी तलाव हा परिसर कचरा मुक्त करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यानुसार हा परिसर कचरा मुक्त करण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन महापालिकेने केले असून 31 ऑगस्टपर्यंत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल, त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे आयुक्त श्रीमान राव यांनी नमूद केले. सीपी तलाव येथील ट्रान्सफर स्टेशन याचा मूलभूत उद्देश होता की येथे छोट्या वाहनांमधून कचरा येईल आणि तो कचरा कॉम्पॅक्टर आणि डंपरमधून त्याला प्लांटपर्यंत घेऊन जाईल, परंतु येथील प्रोसेसिंग प्लांट पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे या ठिकाणाला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त होऊन या ठिकाणी जवळजवळ 30,000 मेट्रिक टन कचरा जमा झाला होता. या परिसराला कचरा मुक्त करण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या वाढविण्यात आली असून दिवसरात्र सदरचा कचरा हा उचलला जात आहे. सदरचा कचरा हा शासनाकडून आटकोली येथे प्राप्त झालेल्या जागेवर नेला जात आहे. तेथे हा कचरा नुसता टाकला जाणार नसून त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून त्या दृष्टीने तेथे काम सुरू असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक संस्थांनी संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे गोवा, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, वाराणसी या ठिकाणी ज्या पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी मी स्वतः भेटी देऊन त्याची पाहणी करून माहिती घेतली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या विविध टेक्नॉलॉजी आहेत त्यापैकी सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर ठाण्यातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जाईल व ठाणेकरांची या समस्येतून मुक्ता केली जाईल असेही आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी नमूद केले. सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना या परिसरात दुर्गंधी पसरू नये, डासाची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे. याचीही पाहणी आयुक्त राव यांनी यावेळी केली. भुवनेश्वर येथे झालेल्या स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 40व्या सब ज्युनियर आणि 50व्या ज्युनियर स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना ठाण्याच्या स्टार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या निधी तुषार सामंत हिने घवघवीत यश संपादन केले. निधी सामंत हिने 1 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कांस्य पदक पटकाविले. निधी तुषार सामंत ही जानकीनगर कळवा येथे वास्तव्यास असून ती कळवा सहकार विद्या प्रसारक मंडळ या शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. ठाणे महापालिकेच्या कै
मारोतराव शिंदे तरण तलाव येथे स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडे घेत आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे. बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन. आणि ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रात्री 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.